Visible the slides? Please tell me. Good morning. Slides दिसतात का सगळ्यांना? Okay. Yesterday's class we have to discuss the working component or simple reactive power. What is the reactive power is there? There are the three types of powers which included in your system, that is the P, Q and S. In our third chapter, we have to completely concentrate on this type of power, that is the reactive power is there. Okay. आपल्या ह्या पर्टिक्युलर थर्ड चॅप्टर मध्ये आपण कम्प्लिटली डिस्क्राईब करणार आहोत किंवा कम्प्लिटली आपण रिएक्टिव्ह पॉवर बद्दल आपण बोलणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, in the yesterday's class we have to give the formula about power, that is the apparent power V into I. Okay, it is a simple product between the voltage and current. तुम्ही फर्स्ट इयरला झाला असेल, तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्ही बघितलं असेल की अपॅरंट पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो व्होल्टेज इंटू करंट आहे. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर हिअर every system or every electrical system consists the inductive load or capacitive load. दोन टाईपचे लोड आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर समजा तुम्ही कन्सिडर केलात की रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह हे तीन टाईपचे लोड्स आपल्याकडे अवेलेबल असतील. ओके, इन दिस केस रेझिस्टिव्ह लोड कन्सिस्ट ओनली द रेझिस्टन्स अँड डेव्हलप द पॉवर बाय ऍब्झॉर्बिंग और क्रिएशन ऑफ अ हीट. ओके, रेझिस्टिव्ह लोड जो पॉवर देतो तो पर्टिक्युलर पॉवर इन द फॉर्म ऑफ हीट राहते, हीट एनर्जी. Okay, this particular power is generated and expressed in the form of a heat energy. तुम्ही जर बघितलात, तुमच्या जर घरी जर इन्कॅन्डेसेंट लॅम्प जर तुम्ही बघितला असताल तर दॅट लॅम्प इज कम्प्लिटली एक्झाम्पल ऑफ रेझिस्टिव्ह लोड. ओके, तर त्या रेझिस्टिव्ह लोड मध्ये म्हणा किंवा त्या लॅम्प मध्ये जी कॉईल वापरलेली आहे, टंगस्टन मटेरियल पासून जी कॉईल बनते. ओके, when the electrical supply is given to that lamp or bulb, it starts to illuminate. Okay, and also it provides the heat energy. तो जो लॅम्प आहे तो हीट एनर्जी सुद्धा प्रोड्यूस करतो. and how can we define that heat energy? That is I square R T is there. What is this one? Current in the lamp. Okay, bulb, resistance of that coil, tungsten coil is there, and T is nothing but your time. Okay, means appropriate heat energy is generated in this particular type of resistance. But in case of a inductance and capacitance, that magnetic field is developed there. These two parameters are producing the magnetic field or magnetic fluxes across it. जर तुम्ही इंडक्टन्स डेव्हलप केलात किंवा कॅपॅसिटन्स ज्या वेळेस तुम्ही ट्रान्समिशन लाईन मधून फ्लो करत असताल किंवा इंडक्टन्स तुम्ही ज्या वेळेस ट्रान्समिशन लाईन मधून फ्लो करत असताल त्यावेळेस त्या ठिकाणी पॉवर तुमची डेव्हलप होणार आहे. ओके, वर्क तुमचं ऍक्च्युअल तयार होणार आहे तिथं किंवा तिथून पर्टिक्युलर पॉवर फ्लो होणार आहे. पण ही जी पॉवर आहे ती पर्टिक्युलर पॉवर काय तयार करतो? मॅग्नेटिक फील्ड तयार करते, मॅग्नेटिक फ्लक्सेस तयार करते. and we does not need such type of magnetic field. आपल्याला पर्टिक्युलर ही मॅग्नेटिक फील्ड गरज आहे का? आपल्याला नाही. आपल्याला कशाची पाहिजे होती गरज? पॉवरची. पण ती एक्सेसिव्ह मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी डेव्हलप करतो कोण? इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. सो these two parameters are only creation of reactive power. रेझिस्टन्स मध्ये रिएक्टिव्ह पॉवर नसणार आहे. लक्षात येते? समजतंय? आता रिएक्टिव्ह पॉवर काय आहे हे बघितलं. व्हॉट इज द रिएक्टिव्ह पॉवर? त्या स्लाइड मध्ये सुद्धा तेच सांगितलंय. रेझिस्टन्स जर समजा तुम्ही कन्सिडर केला तर त्या ठिकाणी हीट एनर्जी डेव्हलप होईल अँड दॅट पर्टिक्युलर हीट एनर्जी इज गिव्हिंग द फॉर्म्युला
दॅट इज आय स्क्वेअर आर टी. इथं कुठला पर्टिक्युलर फ्लक्स आहे का ह्या फॉर्म्युल्यामध्ये? मॅग्नेटिक फ्लक्सेस आहेत का? मॅग्नेटिक फील्ड आहे का? नाही. मीन्स heat energy which is created by this resistance is completely depend on the resistance and current. But in case of a inductance and capacitance, there is a magnetic field is created by that two parameters, and due to this magnetic field, reactive power is developed in across it. Understand? आता बघा, ह्या ठिकाणी ह्या गोष्टी समजल्या, पण रिएक्टिव्ह पॉवरचं ऍक्च्युअल नीड काय आहे? कशासाठी रिएक्टिव्ह पॉवर लागते? सिम्पली वी हॅव टू कन्सिडर हिअर नेक्स्ट अनॉलॉजी ऑफ बोट अँड हॉर्स. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ. लुक ॲट हिअर. एव्हरीवन इज एबल टू सी इन द स्लाइड्स? प्लीज टेल मी analogy of reactive power. Online students, tell me. Okay. Look at here. This one. In this particular case, what is the analogy of your reactive power? In this diagram, in the first diagram, there is a one horse, okay, and one boat is placed in a canal. Canal मध्ये एक बोट तुम्ही प्लेस केलेली आहे. Look at that slide. In that slide, there is a one boat and horse are connected by using the rope. एका दोरीनं तुमच्या पर्टिक्युलर बोटला हॉर्सनं किंवा तुमच्या बोटला बांधलं गेलेलं आहे हॉर्स सोबत. ओके, तो घोडा काय करतोय? जनरली पुढे ओढतोय, त्या पुल करतोय बोटला, त्या काय करतोय? पुल करतोय. लुक ॲट दॅट पर्टिक्युलर हॉर्स. दॅट हॉर्स इज नथिंग बट युअर ऍक्टिव्ह पॉवर. हा, ऍक्च्युअल वर्क तुमचं कोण करतोय? आता आपल्याला काय करायचंय? लुक ॲट हिअर दिस वन. इन द फर्स्ट फिगर, दॅट पर्टिक्युलर हॉर्स इज पुल डाऊन द बोट. ओके, त्या बोटला काय करतोय? तो ओढतोय, जनरली खेचतोय त्या कॅनल मधून. लक्षात येते? समजतं जनरली? म्हणजे इथं ह्या ठिकाणी जो तुमचा हॉर्स आहे, दॅट पर्टिक्युलर हॉर्स इज द ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्च्युअल वर्क कोण करतोय? ऍक्च्युअल वर्क कोण करतोय? तुमचं हॉर्स करतोय. ओके, त्यामुळं त्याला आपण काय म्हणणार आहेत? ऍक्टिव्ह पॉवर म्हणणार आहेत. ओके, अँड दॅट बोट इज नथिंग बट द रिएक्टिव्ह पॉवर. दॅट बोट इज नथिंग बट द रिएक्टिव्ह पॉवर. ओके, सिम्पली रिएक्टिव्ह पॉवर नाही, आपण ह्याला काय करू? अपॅरंट पॉवर म्हणू, कारण कम्प्लीट पॉवर तुमची तिथं युटिलाइज होते, म्हणून त्याला आपण काय म्हणू? अपॅरंट पॉवर. व्हॉट इज मीन बाय रिएक्टिव्ह पॉवर? आता इथं ऍक्टिव्ह पॉवर आली, बोट इज अ अपॅरंट पॉवर. ओके, कम्प्लीट पॉवर तुमची तुम्ही त्या बोटला देताय, म्हणजे तुमची अपॅरंट पॉवर असेल. दॅट रोप. ओके, आता काय होईल? अनालॉजी आपण काय सांगतोय बघा. जर मला त्या पर्टिक्युलर बोटला ज्या वेळेस तुम्ही विथ अँगल प्रोव्हाइड करताय, लुक ॲट दॅट फर्स्ट फिगर, जर मी तोच पर्टिक्युलर अँगल जर यूज केला, लुक ॲट दॅट फर्स्ट फिगर, दॅट इज द इन्क्लाइंड रोप इज देअर. ओके, इन्क्लाइंड नेचर आहे त्या रोपचं. त्यावेळेस जर समजा मी पर्टिक्युलर त्या बोटला तसंच अँगल क्रिएट करून जर मी त्या बोटला खेचलो, तर ती बोट स्ट्रेटली मूव्ह होईल का इन्क्लाइंड मध्ये मूव्ह होईल? कशी मूव्ह होईल? इन्क्लाइंड मध्ये मूव्ह होईल. मीन्स दॅट पर्टिक्युलर केस, ओके, त्या ठिकाणी जी रोप आहे, त्या पर्टिक्युलर रोपच्या अक्रॉस तुमची बोट ही काय होईल? इन्क्लाइंड होईल. जशी बोट रोप जी आहे ते पर्टिक्युलर रोप तुमचा काय होणार आहे? अँगल क्रिएट केल्यामुळे तुमची बोट काय होणार आहे? तशीच पाठीमागे जाणार आहे त्याच्या. बट वी हॅव टू कन्सिडर हिअर अ फ्लॅंक. ओके, लुक ॲट इन दॅट दिस फिगर, दिस वन. ओके, इथं जो अँगल तुम्ही क्रिएट केलेला आहे, दॅट फ्लॅंक इज प्रोव्हाइडेड बाय द रिएक्टिव्ह पॉवर. मी जर समजा अशा पर्टिक्युलर केसमध्ये जर इन्क्लाइन नेचर त्याचा जर मी अँगल क्रिएट केला तिथं, आणि जर तो अँगल कमी असेल, एक्झॅक्ट कमी असेल जनरली, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल जर त्या ठिकाणी तयार होत असेल, दिस वन, दिस इज द फ्लॅंक इज देअर. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे ना. आता हा काय झाला तुमचा? इम्पिडन्स, दिस वन. ओके, दिस वन ऍक्टिव्ह पॉवर. ओके, रियल पॉवर इज देअर. अँड व्हॉट इज दिस वन? Reactive power. When we provided this particular flank to that rope,
त्या रोपला जर मी समजा एक सपोर्ट दिला, ओके, दॅट फ्लॅंक इज नथिंग बट युअर सपोर्ट, देन दॅट बोट स्टार्ट्स टू मुव्हिंग स्ट्रेटली. ती बोट काय होईल, कॅनल मधून स्ट्रेटली होईल, स्ट्रेटली मूव्ह होईल. इन्क्लाइंड होईल का, कॅनलच्या बाहेर येईल का ती, नाही. वी हॅव टू गिव्ह द सपोर्ट टू दॅट बोट. ओके, आणि आपण बोटला सपोर्ट देतोय का, नाही. आपण तो पर्टिक्युलर सपोर्ट कोणामार्फत देतोय, तुमच्या रोप मार्फत देतोय. मीन्स दॅट पर्टिक्युलर फ्लॅंक ऑफ अ रोप, हिअर द रोप इज नथिंग बट युअर रिएक्टिव्ह पॉवर. दॅट अ रोप इज नथिंग बट युअर रिएक्टिव्ह पॉवर. लक्षात येते, समजते जनरल. म्हणजे मला ह्या पर्टिक्युलर हॉर्सला मूव्ह करण्यासाठी मला काय लागलो, सॉरी, बोटला पर्टिक्युलर मूव्ह करण्यासाठी, अपॅरंट पॉवर आपल्याला पर्टिक्युलर मूव्ह करण्यासाठी किंवा फ्लो करण्यासाठी आपल्याला काय लागली, रोप, रिएक्टिव्ह पॉवर. मीन्स वी हॅव टू अंडरस्टँड हिअर द ऍक्टिव्ह पॉवर इज कम्प्लिटली मुव्हिंग. जर मला एखाद्या सर्किट मधून ऍक्टिव्ह पॉवर मूव्ह करायची असेल, ओके, किंवा जर समजा कॅरिड आउट करायची असेल, तर त्या ठिकाणी मला कशाची गरज लागते, रिएक्टिव्ह पॉवरची गरज लागते. इट इज नेसेसरी टू मूव्ह द ऍक्टिव्ह पॉवर फ्रॉम द सर्किट. दॅट रिएक्टिव्ह पॉवर इज कम्प्लिटली नीड. ओके, इट इज अ नीड देअर. सर्किटची डिमांड आहे ती. जर मी ह्या कन्सिडरेशन ना, जर मी ह्या ठिकाणी रोप वापरली नसती तर काय झालं असतं, तुमची बोट ही पर्टिक्युलर ह्या ऍक्टिव्ह पॉवर मुळे किंवा तुमच्या पर्टिक्युलर हॉर्स मुळे ती बोट ही कॅनल मधून मूव्ह झाली असती का, ती इन्क्लाइंड झाली असती आणि त्या कॅनलच्या बाहेर गेली असती. मग तिथं जी पर्टिक्युलर मुवमेंट आहे, त्या बोटची करेक्ट मुवमेंट ही कोणामार्फत झाली, तुमच्या रोप मुळे झाली. तिथं जर रोप तुम्ही प्रोव्हाइड केली नसती तर ती मूव्ह झाली असती का ऍक्च्युअल. म्हणजे मला असं सांगता येईल का, मुवमेंट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर रिएक्टिव्ह पॉवर. जेवढी रिएक्टिव्ह पॉवर आहे तेवढीच पर्टिक्युलर तुमची ऍक्टिव्ह पॉवर व्यवस्थित मूव्ह होईल. लक्षात येते, समजतंय जनरल. हा, हे एक्झाम्पल समजलं का, बाय युजिंग दॅट डायग्राम. ओके, त्याचं डिस्क्रिप्शन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेलं आहे, मी तेच सांगितलेलं आहे आता. ओके, बघा, इन द हॉर्स अँड बोट, हॉर्स इज द रियल पॉवर, ओके, ऍक्टिव्ह पॉवर इज द रियल पॉवर, and the reactive power is nothing but the movement. Okay, movement is nothing but here rope. Okay, movement of rope is nothing but here reactive power. So without reactive power there is a no transfer of a real power. Look at that highlighted portion in your slide. Okay, without of reactive power we cannot transfer the real power. तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मधली रिअल पॉवर ही तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाहीत बाय युझिंग दॅट रिएक्टिव्ह पॉवर. गेटिंग माय पॉइंट, लक्षात येते. दॅट इज द एनॉलॉजी ऑफ युअर रिएक्टिव्ह पॉवर इज देअर. ओके, ऑनलाइन स्टुडंट्स, टेल मी, गेटिंग दॅट पॉइंट. ओके, ओके, सो करेक्ट आहे. नेक्स्ट स्लाइड इज देअर, पॉवर ट्रायंगल. ओके, व्हॉट इज द पॉवर ट्रायंगल? सिंपल, हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं असला. दॅट इज थीटा, पी, क्यू अँड एस. P is nothing but the real power, Q is nothing but the reactive power is there, and S is nothing but your apparent power. So you can understand there that P is real power is located on a x-axis. Okay, Q is located on a y-axis, and S is nothing but located on a z-axis. लक्षात येते, त्याप्रमाणे त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ओके, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर अँड अपॅरंट पॉवर. गेटिंग माय पॉइंट. सिंपल डायग्राम आहे ती. तुमचा हा पॉवर ट्रायंगल तुम्हाला ऑलरेडी झालेला असेल ती अगोदर. ओके, डिप्लोमाला झाला असेल किंवा फर्स्ट इयरला झाला असेल. लक्षात येते, समजतंय जनरल. मग सिंपल पॉवर ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे, हे सुद्धा माहित असायला पाहिजे. काय होतं, कन्फ्युजन होतं जनरली. रिअल पॉवर कुठं लोकेट करायची, रिएक्टिव्ह पॉवर कुठं लोकेट करायची. जर मला सांगा आता, मी जर पर्टिक्युलर ह्या ठिकाणी रिएक्टिव्ह पॉवर मी कमी केली,
तर काय होणार आहे, तुमचा थिटा हा जो अँगल आहे तो पर्टिक्युलर काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, दिस अँगल इफ वी कन्सिडर हियर, लुक ॲट हियर, मी रिएक्टिव्ह पॉवर का कमी करतोय बघा आता. इफ द क्यू इज डिक्रीजेस दॅट थीटा और फाय इज स्टार्ट्स टू डिक्रीजिंग. आणि मला सांगा, जर मी ह्या केसमध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली, कॉस थिटाची व्हॅल्यू पर्टिक्युलर 0 ठेवली, तर मला हा पर्टिक्युलर व्हॅल्यू किती भेटते, 1, मीन्स 100% इफिशियन्सी. इफ द रिएक्टिव्ह पॉवर स्टार्ट्स टू डिक्रीजिंग अबाउट द 0 अँगल, 0 डिग्री अँगल कन्सिडर करू आपण इथं, तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली कॉस फाय तुमचा किती भेटतो, 1 भेटतो. मीन्स पॉवर फॅक्टर ऑफ दिस सर्किट इज युनिटी, and unity means there is a no losses, 100% output you have to getting from that circuit. ओके, पॉवर फॅक्टर जर 1 असेल तर हे कधी भेटतं, फक्त रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये भेटतं. जर समजा इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह किंवा ह्या दोघांचे ऍडिशन जरी तुम्ही यूज करत असताल किंवा पर्टिक्युलर आर अँड सी कन्सिडर करत असताल, तिथं तुम्हाला रिअल अँड रिएक्टिव्ह दोन्ही पॉवर भेटतात. गेटिंग माय पॉइंट, लक्षात येतंय, समजतंय जनरल. मग दॅट इज द ऍक्च्युअल पॉवर ट्रायंगल ऑफ युअर सर्किट. ओके, हा, ऑनलाईन स्टुडंट्स, गेटिंग माय पॉइंट हिअर, प्लीज टेल मी व्हाय वी नीड द रिएक्टिव्ह पॉवर. आता आपण सांगितलं इन द प्रिव्हियस स्लाइड, यू हॅव टू डिस्कस द रिएक्टिव्ह पॉवर इज नीड टू फ्लो दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवरला फ्लो करण्यासाठी आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर लागते, ही आपण सांगितलं होतं अगोदर. पण ती कशासाठी लागते, व्हाय वी नीड दॅट पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवर इन युअर सर्किट. ओके, हाऊ कॅन वी गेटिंग दिस पॉइंट, लुक ॲट हिअर. फर्स्ट, इन अ रेजिस्टिव्ह लोड दॅट करंट फ्लोज अँड जनरेट द हीट एनर्जी. In the resistive load, current is flowing and generate the heat energy. But in case of inductance and capacitance, that particular current is flowing, but it generates the magnetic field is there. That inductance and capacitance circuit induces the magnetic fluxes. Magnetic field is developing across it, and that particular heat cannot be useful there. लक्षात येत आहे, ती जी हीट मॅग्नेटिक फ्लक्सेस आहेत त्या पर्टिक्युलर फ्लक्सेसला आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला युजफुल नाही येते ऍक्च्युअल पॉवर वर्क करण्यासाठी. दॅट मॅग्नेटिझम इज ओनली यूज फॉर फ्लोईंग द मॅग्नेटिक करंट. जर फ्लक्सेस तयार झाले तर तिथं करंट डेव्हलप होणारच आहे, आणि तो मॅग्नेटिक करंट फक्त आपण कशासाठी यूज करतोय, विच ऑपरेट टू सस्टेन द मॅग्नेटिझम इन युअर सर्किट. जो मॅग्नेटिक करंट डेव्हलप होणार आहे त्या फ्लक्सेस मुळे तुमच्या सिस्टीम मध्ये, ओके, दॅट इज नथिंग बट युअर दिस वन मॅग्नेटिक फील्ड. त्या फील्ड मुळे आपल्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक करंट फ्लो होणार आहे, आणि ते आपल्याला युजफुल नाहीये. लक्षात येते. बट ड्यू टू दिस वन रिएक्टिव्ह पॉवर, आता ह्यामुळं काय होतं, हा करंट डेव्हलप झाला तुमच्या सर्किटमध्ये, बट वी हॅव टू रिक्वायर्ड द रिएक्टिव्ह पॉवर ऑल्सो. रिएक्टिव्ह पॉवर कशासाठी लागते, you should have to maintain the voltage. तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये, तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये तुम्हाला जो व्होल्टेज सप्लाय करायचा आहे. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करता फ्रॉम अ जनरेटिंग पॉइंट, ओके, ऍट अ डिस्ट्रीब्युशन सेक्शन, व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट और व्हेरिएबल. टेल मी, ज्यावेळेस तुम्ही जनरेशन मधून ट्रान्सफर करता इलेक्ट्रिसिटी, तुम्हाला परळीमध्ये 11 kV जनरेट झालंय. आता समजा सिंपल, ओके, वी हॅव टू जनरेट 11 kV. 100% 11 kV तुमच्या लातूरला भेटणार आहे का, भेटणार आहे का, नाही. तिथं थोडाफार ड्रॉप होतो. ओके, ड्रॉप कोणामुळे होतो, विच इज रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स आर प्रेझेंट इन युअर ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लॉसेस म्हणणार आहेत आपण त्याला. रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स मुळे तुमच्या पर्टिक्युलर लाईन मधले जे काही इलेक्ट्रिसिटी आहे, जे काही व्होल्टेज आहे, ते व्होल्टेज काय होतं, ड्रॉप होतं. मग अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला व्होल्टेज हे काय भेटतं, कमी भेटतं. ओके, अशा केसमध्ये पर्टिक्युलर तुमचं व्होल्टेज हे काय होतं, तुम्हाला कमी भेटतं. दुसरी केस, जर समजा तुम्ही लोड व्हॅरी केलात,
लोड हा कंटिन्युअसली व्हॅरी होतो. लोड इज कॅनॉट बी कॉन्स्टंट. ओके, लोड हा कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहू शकत नाही किंवा राहतच नाही जनरली. त्या लोडमुळे सुद्धा तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मधलं व्होल्टेज हे काय होतं, ड्रॉप होतं. म्हणजे काय झालं, इट इज द इन केस आवर सिस्टीम इज कन्सिस्ट द व्होल्टेज कंटिन्युअसली व्हॅरिएबल. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मधलं व्होल्टेज हे कंटिन्युअसली व्हॅरिएबल राहतं, व्हॅरी होतं. इट कॅनॉट बी कॉन्स्टंट, इट कंटिन्युअसली फ्लक्च्युएट. त्या व्होल्टेजला फ्लक्च्युएशन्स कमी करण्यासाठी आपल्याला काय लागते, वी हॅव टू कन्सिडर हिअर अ रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवरचा रोल काय आहे, दॅट पर्टिक्युलर व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट, थोडंफार कॉन्स्टंट, फ्लक्च्युएशन थोडेफार कमी होतात रिएक्टिव्ह पॉवर ज्या वेळेस तुम्ही सप्लाय केला त्यावेळेस. लक्षात येते, समजतंय जनरल? मग गेटिंग माय पॉइंट. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट मध्ये सुद्धा बघा, हा, and also the reactive power maintains the constant voltage across the line. दोन पर्टिक्युलर पॅरामीटर बघितले. एक तर तुमचं मॅग्नेटिक करंट तुमच्या सर्किट मध्ये राहतं, ते काही आपल्याला गरज नाही जनरली. मॅग्नेटिझम फक्त त्या सर्किट मध्ये ठेवण्यासाठी ते मॅग्नेटिक करंट आपण इथं डेव्हलप करतो फर्स्ट रिएक्टिव्ह पॉवर मुळे. आणि दुसऱ्या रिएक्टिव्ह पॉवरचं फंक्शन काय आहे, व्हॉट इज द नीड, वी हॅव टू रिक्वायर्ड व्होल्टेज कॉन्स्टंट अक्रॉस द सिस्टीम. तुमच्या सिस्टीम मध्ये व्होल्टेज हे काय राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. दॅट इज द मेन फंक्शन्स ऑफ युअर रिएक्टिव्ह पॉवर. आपण डेफिनेशनच सांगतो की रिएक्टिव्ह पॉवर इज अनयुजफुल पॉवर, पण त्यासोबत आपल्याला काही करू शकत नाहीत आपण त्याला सोडून. ती पॉवर येणारच आहे तुमच्या सिस्टीम मध्ये, ती पॉवर प्रेझेंट राहणारच आहे. लक्षात येतंय? आता मला सांगा, एखाद्या पर्टिक्युलर आपल्या केसमध्ये जर आपण वर्ल्ड वाईड विचार केला, ओके, ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये समजा काही चांगले माणसं असतात, ओके, चांगल्या नेचरचे असतात जनरली. समजतंय? लक्षात येतंय जनरली? दॅट इज द ट्रू पीपल्स, रिअल पीपल्स आर देअर. ते चांगलं काम करत असतात जनरली, शिकवण्याचं म्हणा किंवा कुठलंही पर्टिक्युलर, कुणालाही त्रास न देणे, व्यवस्थित आपापलं राहणे. ओके, दॅट पीपल्स आर नोन ऍज अ रिअल पॉवर. ओके, रिअल हिरोज म्हणतो बघा आपण. कशामुळे? ते त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात, कुणालाही त्रास न देता. आणि काही असे लोक असतात जनरली जे की कोणाचं काम व्यवस्थित होऊ देणार नाहीत. वाईट लोक असतात जनरल, असतातच. त्यांना आपण काढून टाकू शकतो का? तयार होतातच ते. दॅट पीपल्स आर ओनली रिड्युसेस. वी कॅनॉट बी रिमूव्ह दॅट पीपल्स फ्रॉम दी सोसायटी. आपल्या पर्टिक्युलर सोसायटी मधून त्या लोकांना आपण कमी करू शकतो किंवा त्यांचं परिवर्तन करू शकतो, चेंज करू शकतो त्यांना चांगल्या ह्याच्यामध्ये, पण त्यांना सगळ्यांनाच काढून टाकू शकत नाही आपण. ओके, लक्षात येत आहे? काढून टाकून कुठं टाकायचं त्यांना, दुसरीकडे बाहेर टाकता येतं का आपल्याला? नाही, आपल्या सोसायटी मध्येच राहणार आहेत ते, पण त्यांना रिअल पॉवर मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो आपण. हाऊ कॅन वी कन्वर्ट दॅट पीपल्स इनटू द रिअल पॉवर? यू हॅव टू रिड्यूस दॅट रिएक्टिव्ह पॉवर. समजा मी काल एक्झाम्पल सांगितलेलं होतं 90% अँड 10%. P इज 90 अँड Q इज 10. मी जर समजा रिएक्टिव्ह पॉवर 2 न कमी केली, ओके, मी जर रिएक्टिव्ह पॉवर 2% न कमी केली, मीन्स रिएक्टिव्ह पॉवर इज हिअर 8. आता उरलेली जी 2% कन्वर्ट केलेली आहे किंवा कमी केलेली आहे, ऑटोमॅटिकली ती कुठं जाते? त्याचं कन्व्हर्जन कुठं होतं? That is 92. Means this 2% reactive peoples are directly convert into the active power. दुसरीकडे कुठं जाणार आहेत का ते? नाही. सिंपल, सेम तसंच आहे आपल्याकडे सुद्धा. रिएक्टिव्ह पॉवरला आपण कमी करू शकतो. वी कॅनॉट बी रिमूव्ह दॅट रिएक्टिव्ह पॉवर टोटली. आणि जर रिमूव्ह केला तर काय होईल? What is the effect if the completely reactive power is totally removed from this particular circuit? सांगा बरं. काय होईल? रिझन काय? रिझन बिहाइंड दॅट वन. हा, ऑनलाईन स्टुडंट, सिंपल क्वेश्चन आहे, थोडी रिमूव्ह करायची आहे तुमच्या सर्किट मधून. सो टेल मी, what happened if we completely remove that reactive power from the circuit? Then what is the effect?
टेल मी काय होऊ शकतं रे जर सिंपल मी काय केलं हे 10% झिरो केलं डायरेक्टली काय होईल व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर सर्किट हा क्वेश्चन कळाला का ऑनलाईन स्टुडंट्स आयडियल कंडिशन इट विल बी ओके हा अजून काय होईल अरे सांगा ऑफलाइन ऑनलाइन बोथ वन फ्लक्चुएशंस विल बी इंक्रीज ओके व्हाय फ्लक्चुएशंस विल गेट इंक्रीजेस ओके अजून पॉवर फॅक्टर गेट्स युनिटी इज देअर ओके अजून एनीवन we made a statement before that reactive power is need to flow the active power ला फ्लो करण्यासाठी रिएक्टिव्ह पॉवर लागते लक्षात येते समजतंय जनरली जर मला एखाद्या सर्किट मधून ऍक्टिव्ह पॉवर फ्लो करायची असेल ओके त्याला एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किट पर्यंत घेऊन जायचं असेल तर मला त्या ठिकाणी रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करावी लागते थोडीफार फोर्स द्यावा लागतो तिथे तरच तो पुढे जातो नाहीतर तो काय होईल तिथंच बसल म्हणजे सिंपल मी हे डस्टर घेतलेला आहे ओके दिस डस्टर इज हॅव्हिंग अ अपॅरंट पॉवर इन इट आता हे डस्टर आहे मी ह्या पर्टिक्युलर पोझिशनला ठेवलेला आहे ओके दिस पर्टिक्युलर डस्टर इज हॅव्हिंग ओन अपॅरंट पॉवर मला काय करायचंय आता ह्या डस्टरला पर्टिक्युलर ह्या पॉइंट पर्यंत मूव्ह करायचं ओके लुक ॲट हिअर दिस अपॅरंट पॉवर आता जर मी पर्टिक्युलर ह्या डस्टरला फोर्स लावलाच नाही तर काय होईल जी अपॅरंट पॉवर आहे हा डस्टर काय होईल इथंच स्टेबल राहील तो मूव्ह होईल का नाही म्हणजे जी अपॅरंट पॉवर आहे ह्या डस्टर मधली तीच तुमची ऍक्टिव्ह पॉवर आहे बट इट कॅनॉट बी वर्क दॅट डस्टर कॅनॉट बी मूव्ह लक्षात येते म्हणजे तुमच्या डस्टरला पर्टिक्युलर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे घेऊन जाण्यासाठी जो फोर्स मी लावणार आहे बाय युजिंग दिस हँड दॅट फोर्स इज नथिंग बट युअर रिएक्टिव्ह पॉवर गरज होती का इथं ह्या फोर्सची मला काय पाहिजे होती ह्या डस्टरची मुवमेंट मला ह्या फोर्सची गरज होती का नाही त्याचा यूज झाला का नाही बट दिस पर्टिक्युलर फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह दॅट पर्टिक्युलर डस्टर आपलं एम काय होतं ह्या डस्टरला मूव्ह करणे ह्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह करणे ओके लुक ॲट दिस वन ओनली देन दिस पर्टिक्युलर फोर्स इज नथिंग बट युअर रिएक्टिव्ह पॉवर हा फोर्स दिल्यानंतरच तुमचा डस्टर काय झाला मूव्ह झाला मीन्स दिस अपॅरंट पॉवर इज डिस्ट्रीब्युटेड बिटवीन टू पॉवर्स डिस्टिंग्विश बिटवीन टू पॉवर्स एक तर तुमची ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह लक्षात येते समजतंय कम्प्लिटली डिफरन्स लक्षात ठेवा गेटिंग माय पॉइंट सो इफ द रिएक्टिव्ह पॉवर इन युअर सर्किट इज झिरो देन झिरो वर्क इज टू बी डन देअर कुठलंही वर्क तिथं होणार नाही अपॅरंट पॉवर हीच तुमची ऍक्टिव्ह पॉवर राहील आणि ऍक्टिव्ह पॉवर ही तुमची 100% जरी राहिली तरी कुठलंही काम कोणतंही पर्टिक्युलर सिस्टीम तुमची रन होणार नाही सिंपल ओके लक्षात येतंय समजतंय जनरल मग स्टुडंट्स टेल मी अंडरस्टँड दॅट बीट compensation means in yesterday's class we have to lot of discussion on that point okay we made the lot of discussion voltage remains constant compensation means if the requirement of your voltage then that device supplies the voltage if the voltage is increases then that device absorbs that voltage ओके म्हणजे एखाद्या कन्झर्वेटर टँक सारखं तो काम करतो ट्रान्सफॉर्मरचा कन्झर्वेटर टँक बघितलाय का काय काम करतो तो ऑइल पर्टिक्युलर तुमच्या सिस्टीम मध्ये जर जास्त झालं तर तो काय करतो कन्झर्व करतो ओके त्याच्यामध्ये साठवून ठेवतो जनरल जर समजा ऑइल कमी झालं
तर तो काय करतोय, त्या साठवलेल्या ऑइल मधून तो ट्रान्सफर करतोय खाली. ओके, म्हणजे त्याला म्हणायचं आपल्याला कॉम्पेन्सेशन. त्याप्रमाणे तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय राहते, कॉन्स्टंट राहते. कॉम्पेन्सेशन केल्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मधले फ्रिक्वेन्सी काय राहते, कॉन्स्टंट राहते. लक्षात येते. देअर आर द डिफरंट मेथड्स ऑफ युअर रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. फर्स्ट वन इज युअर शंट कॉम्पेन्सेशन. Shunt compensation is there. Shunt compensation, series compensation is there, synchronous condenser, static VAR compensator, and the static compensators are there. These are the different compensators. These are the devices. Okay, method आपण म्हणू शकत नाही त्यांना, devices सुद्धा म्हणू शकतो. That methods we have to provide the compensation, we have to provide the reactive power in your circuit, we have to provide the reactive power or absorb or supplies. दोन्ही केस कॉम्पेन्सेशन म्हणल्यानंतर रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करणे ऍज वेल एज ऍब्झॉर्ब सुद्धा करणे. जर समजा एखाद्या सर्किट मध्ये कॉम्पेन्सेशनचा मिनिंग बघा, कॉम्पेन्सेशन इज डिफाइंड ऍज रिएक्टिव्ह पॉवर is supplies and absorb. रिएक्टिव्ह पॉवरला सप्लाय करणे, देणे, किंवा जास्तीची रिएक्टिव्ह पॉवर ऍब्झॉर्ब करणे. लक्षात येते. ह्या दोन्ही मेथड तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये तुम्ही बाय युजिंग दिस कॉम्पेन्सेटर आपण करणार आहोत. गेटिंग माय पॉइंट? ओके. ऑनलाइन स्टुडंट, टेल मी, understand that types or methods of a reactive power compensation. One by one आपण स्टार्ट करणार आहोत आता शंट कॉम्पेन्सेशन सोबत. फर्स्ट मेथड आपण बघणार आहोत शंट कॉम्पेन्सेशन. Compensation. What is mean by shunt compensation? How can we define or describe this shunt compensation? Okay, look at it. And bus 1. ओके, शंट कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? ड्रॉ दॅट फिगर. ओके, ऑफलाइन अँड ऑनलाइन बोथ वन. ड्रॉ दॅट फिगर फर्स्ट. नाहीतर आपण काय करू, मी एक्सप्लेन करतो पहिल्यांदा, नंतर तुम्ही क्लास झाल्यानंतर वाटलं तर एक 5 मिनिटांमध्ये ते ड्रॉ करून घ्या. ओके, just 5 minutes फक्त. Let's see here. In the shunt compensation, there is a simple your transmission system or generation system or completely electrical power system you have to located here. There is a 2 generating stations are there. Okay, 2 generating stations consider करा किंवा पर्टिक्युलर तुमचा लोड सुद्धा तुम्ही कन्सिडर केला तरी चालतं. ओके, एका साइडला तुमचं जनरेशन कन्सिडर करा, दुसऱ्या साइडला तुमचं लोड कन्सिडर करा. Means we have to generate this particular electricity and transfer to this particular point. Okay, S2 कडे आपण ट्रान्सफर करतो. In this particular case, there is a 2 reactances are there. Okay, 2 reactances are there. And which type of reactances? That is the inductive reactances are there. Every transmission line is having a inductance. And due to this particular inductance, okay, XL is present there. In the shunt compensation, ज्या वेळेस समजा आता आपल्या पर्टिक्युलर केस मध्ये बघा, लक्षात घ्या, 70% लोड इज हॅव्हिंग अ इंडक्टिव्ह इन नेचर. 70% लोड तुमचा काय आहे, इंडक्टिव्ह आहे. त्यामुळं तुमच्या सिस्टीम मध्ये रिएक्टन्स असणार आहे, जो की इंडक्टिव्ह रिएक्टन्स असणार आहे. लक्षात येत आहे, समजतंय जनरल? तुमचा लोड हा कोणता आहे, इंडक्टिव्ह आहे.
त्यामुळे तुमच्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज प्रेझेंट नाउ. इफ this particular inductive reactance is present, then in this circuit the reactive power is developed there. मी अगोदरच सांगितलंय इंडक्टन्स असेल तर रिएक्टिव्ह पॉवर येणारच आहे. अँड दॅट रिएक्टिव्ह पॉवर इज फॉर्म ऑफ लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर ड्यू टू द इंडक्टन्स. गेटिंग माय पॉइंट? आता मला सांगा, ह्या पर्टिक्युलर रिएक्टिव्ह लॅगिंग पॉवरला मला जर समजा कॉम्पेन्सेट करायचंय, मला रिड्यूस करायचंय, मला गरज नाही त्याची, लक्षात येते? मग अशा केसमध्ये मला काय करावं लागेल? एक रिएक्टिव्ह पॉवर मला सप्लाय करावी लागेल. आता काय करावं लागेल? रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करावी लागेल. लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर आहे, त्याला मला कमी करायचंय. मीन्स मी कोणती रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय करणार आता? we have to need to supplies the leading reactive power. आणि ही leading reactive power ही कोण देणार आहे? आपला कॅपॅसिटर. and this particular capacitor is located in the middle of the transmission line. Means due to this particular capacitance, transmission line inductive reactance is completely divided between the two parts. टोटल ट्रान्समिशन लाईन मधला जो रिएक्टन्स आहे तो रिएक्टन्स मी इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केले. हाफ पार्ट एका साइडला, हाफ पार्ट दुसऱ्या साइडला. म्हणून त्याची व्हॅल्यू काय आहे? जे एक्सएल बाय 2. जे एक्सएल बाय 2 इज देयर. I1 and I2 आर द करंट्स. लक्षात येते? समजते जनरल? आता मला सांगा, इफ द रिएक्टिव्ह पॉवर लॅगिंग इज प्रोड्युस्ड बाय दिस पर्टिक्युलर इंडक्टिव्ह रिएक्टन्स और इंडक्टन्स सिम्पली बाय द ट्रान्समिशन लाइन और रिएक्टर, then this capacitor supplies the current to them. सप्लाय देतो पर्टिक्युलर तो करंट. कोणता? रिएक्टिव्ह पॉवर लीडिंग. लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर इज टू बी सप्लाइड देयर and it is connected middle of the transmission line. शंट कॉम्पेन्सेशन का म्हणलं? that particular compensator, okay, or compensation equipment, that is the capacitor is there, and that capacitor is completely connected in a shunt or parallel nature. म्हणून ह्याला आपण काय म्हणलंय? शंट कॉम्पेन्सेशन म्हणलंय. आता मला सांगा, ह्याच कॅपॅसिटरला जर मी सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर काय होईल? सिरीज कॉम्पेन्सेटर. अवघड आहे का? लक्षात येते? समजतंय जनरल? जर ह्या कॅपॅसिटरला मी जर सिरीज मध्ये टाकलं तर तिथं काय होईल? सिरीज कॉम्पेन्सेशन. जे कॅपॅसिटर इथं असं काम करतोय, करंट असं सप्लाय करतोय, तो सिरीज मध्ये कनेक्ट केल्यामुळे काय होणार आहे? हॉरिझॉन्टल सप्लाय करणार आहे. लक्षात येते? समजतंय जनरल? अँड व्हाय द कॅपॅसिटर इज सप्लाइज द रिएक्टिव्ह पॉवर लीडिंग? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर तुमच्या सर्किट मध्ये आहे, पण ही लीडिंग का देतो? कशामुळं? ओके, कॅन्सल करतो. ओके, हा, आन्सर पर्टिक्युलर वेगळा आहे, क्वेश्चन जनरली डिफरंट आहे. ओके, आन्सर वेगळा आहे त्याचं, तुम्ही जे आन्सर देताय त्याचा क्वेश्चन वेगळा आहे. मी काय म्हणतोय, फक्त एवढा विचार करा, त्याचा पुढचा विचार करू नका. कॅपॅसिटर आपण का टाकला? कॅपॅसिटर लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर का देतो? जनरली कशावरून देतो? ओके, करंट लीड असतो. अजून करेक्ट आहे, करंट हा पर्टिक्युलर लीडिंग मध्ये राहिल्यामुळं. ओके, आता तुमचे जे कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर मधलं व्होल्टेज आणि करंट आहे. करंट हा हे व्होल्टेज हे पर्टिक्युलर रेफरन्स 0 ऍक्सिसवर किंवा 0 डिग्रीवर रोटेट होतो, इन फेज राहतो व्होल्टेज. ओके, आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही, इन फेज कन्सिडर करतो व्होल्टेजला. करंट काय राहतो? लीडिंग. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार आहे? इट इज हॅव्हिंग अ लीडिंग पॉवर भेटणार आहे, जी काही आहे ती. ओके, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? रिएक्टिव्ह पॉवर लीडिंग इज सप्लाइड बाय द कॅपॅसिटर. ड्यू टू दिस पर्टिक्युलर transmission line inductance is there. Due to this inductance we have to generate the reactive power lagging is there. Lagging reactive power म्हणतो आपण. लक्षात येतंय? समजतंय? ह्या लॅगिंग पॉवर फॅक्टर मुळे आता बघा, मी लॅगिंग आणि रिएक्टिव्ह सप्लाय आणि ऍब्झॉर्ब म्हणतोय. ऍब्झॉर्ब मीन्स लॅगिंग.
लक्षात येते? आता लक्षात येत असं. ती काय करतो? ऍब्झॉर्ब करतो. तुमच्या सर्किट मधली जी काही रिएक्टिव्ह पॉवर आहे ती काय करतो? तो ऍब्झॉर्ब करतो. लक्षात येते? मग कॅपॅसिटरचं काम काय आहे? सप्लाय करणे. म्हणजे ती पॉवर कुठली झाली? लीडिंग. We always supplies the leading reactive power. Okay, and inductance absorbs the lagging reactive power. लक्षात येते? समजतंय जनरल? हे पॉइंट तुम्ही त्यामध्ये स्लाइड मध्ये दिलेले नाहीये, आपण इथं लिहून घेतोय. ओके, राईट डाऊन दॅट बिट. बोर्डवरला दिसत असेल ऑनलाईन स्टुडंट्सला तर लिहून घ्या, ते कारण तुमच्या स्लाइड मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. ओके, हा, गेटिंग दिस पॉइंट्स, प्लीज टेल मी. To you, give your attendance.